विशाळगड हिंसा घटनेच्या प्रकरणावर आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी. विशाळगडावरील बांधकामं तोडण्याला स्थगिती देण्याची याचिका दाखल. न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि फिरदौश पुनीवालांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. साताऱ्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्यगाथेचं उद्घाटन होणार. शस्त्र प्रदर्शनामध्ये शिवकालीन वाघनखं सुद्धा सर्वसामान्यांना पाहता येणार. शिवभक्तांची उत्सुकता शिगेला. पूजा खेडकर अजूनही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्कामी. विश्रामगृहाची बुकिंग उद्या सकाळपर्यंत वाढवली. पूजा खेडकर आज संध्याकाळपर्यंत पुणे किंवा दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अटक. पौड पोलिसांनी महाडच्या हिरकणीवाडीमधून केली अटक. मनोरमा खेडकरला अटक करतानाचा सीसीटीव्ही TV9 मराठीच्या हाती. शेतकऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी कारवाई. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर हिला 3 दिवसांची पोलीस कोठडी. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी खेडकर विरोधात गुन्हा दाखल. दिलीप खेडकरचा पुणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. दिलीप खेडकर याची अटक टाळण्यासाठी प्रयत्न, तर पुणे पोलिसांकडून दिलीप खेडकरचा शोध सुरू. घाटकोपर फलक दुर्घटनेबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी. आपल्या विरोधात करण्यात आलेले आरोप निरर्थक आणि बेकायदा असल्याचे भावेश भिंडेंचा दावा. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पावसाची हजेरी. दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाच्या जोरदार सरी. दरम्यान आज रत्नागिरी, रायगड आणि साताऱ्याला रेड अलर्ट. गडचिरोली तालुक्याच्या सूर्यापल्ली गावाला मुसळधार पावसाचा फटका. सूर्यापल्ली गावामध्ये मध्यरात्री पुराचं पाणी शिरलं. रामंजापूरच्या माडेल शाळेच्या वसतिगृहामध्ये 3 ते 4 फूट पाणी साचलं. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या वैजली ते नांदर्डे गावाला जोडणारा पूल कोसळला. पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानं पूल कोसळला. पूल कोसळल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. अमरावतीच्या चिखलदरामध्ये धुक्याची चादर. चिखलदरा हिरवाईनं नटला. पर्यटकांचीही मोठी गर्दी. शिंदखेडा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी आणि मका पिकाचं नुकसान. परिसरातील भोगावती नदीला मोठा पूर आल्यानं झालेल्या शेती पिकांचं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. सलग 4थ्या दिवशी भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. हवामान खात्याने अलर्ट दिल्यानं शेतकरी आणि नागरिकांना दक्षता घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरीच्या कुशोडीमध्ये एसटी बस अपघात. खेड ते वडगाव जाणारी बस पलटी होऊन दोघे जखमी. एकूण 15 ते 20 जण प्रवास करत होते. पुणे शहरामध्ये आणखी 3 झिकाची बाधा. झिकाची रुग्णसंख्या 27 वर. प्रशासनानं काळजी घेण्याचं आवाहन. 22 जुलै रोजी म्हाडाचा लोकशाही दिन. नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी दर महिन्याला म्हाडातर्फे लोकशाही दिनाचं आयोजन. MPSC मार्फत आता शिपाई पदही भरली जाणार. 2026 पासून अंमलबजावणी होणार. सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत. शुल्कमाफी देण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाचे आदेश. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शुल्कमाफी. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र योजना सुरू. राज्यातील 1000 नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन. रोहा दिवा मेमूच्या वेळापत्रकामध्ये बदल. रोहा इथून सुटणारी 4:30 ची गाडी आता दुपारी 3:55 सुटेल आणि दिवा इथे संध्याकाळी 7:25 च्या ऐवजी 6:50 पोहोचेल. उद्यापासून हे वेळापत्रक लागू होईल. CSMT ते भायखळा आणि वडाळा रोड स्थानकादरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक. शनिवारी रात्री 12:30 पासून पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार. विधानसभा निवडणुकांच्या आधी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला होणार. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण होणार. 76 किलोमीटरचा इगतपुरी ते आमणे टप्पा खुला होणार. पुण्यामध्ये 1 ऑगस्टपासून पुणे ट्रॅफिक पोलिसांची नवीन मोहीम लागू होणार. वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी शहरातील मुख्य 32 रस्त्यांवरील सर्व गोष्टी तपासून अभिनव योजना राबवली जाणार. पुणे म्हाडाची लवकरच दुसरी सोडत काढली जाणार. काल पुणे म्हाडाची 4850 घरांची संगणकीय सोडत. टोमॅटोचं उत्पादन घटल्यामुळे राज्यभर टोमॅटोचा तुटवडा. किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो 120 रुपये किलो, तर मुंबई बाजार समितीमध्ये दर 70 रुपयांवर. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या दरामध्ये घसरण. आवक जास्त झाल्यानं मिरचीचा दर प्रति किलो 40 रुपयांवर. मुंबईतील फेरीवाला समितीमध्ये महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात येणार. महिला फेरीवाल्यांनाही प्रतिनिधित्व मिळणार. यंदाच्या वारी सोहळ्यामध्ये 14 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांवर यशस्वी उपचार. आरोग्य विभागाकडून निघालेल्या आरोग्याची वारी. पंढरीच्या दारी या माध्यमातून उपक्रम राबवला.
गोंदिया जिल्ह्यामधल्या 4ही विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ताकद वाढल्यानं पदाधिकाऱ्यांचा निर्णय. धुळे जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाकडून महानगरपालिका चौकामध्ये निदर्शनं. देशामध्ये वाढलेल्या दहशतवादी कारवायांवरून नोंदवण्यात आला निषेध. नाशिकमधील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा. वाहनांच्या प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्कास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्थगिती. नाशिक जिल्ह्यामध्ये मनपाच्या आपला दवाखानासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती प्रक्रिया राबवणार. आठवड्याभरामध्ये शहरामध्ये 14 आपला दवाखाना सुरू केले जाणार. जळगाव महापालिकेअंतर्गत कार्यरत आशा वर्कर यांची महापालिकेसमोर निदर्शनं. ऑनलाईन कामांची सक्ती, सर्व थकीत मानधन, विविध कामांचा मोबदला अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश. पिलखेड गावातील कार्यकर्त्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जलजीवन मिशनचे काम अपुऱ्या अवस्थेत. जलजीवन मिशन योजनेच्या कामांना नवीन सर्वेक्षण करून मान्यता दिली जाणार. डॉक्टर विजयकुमार गावित यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकांच्या कामकाजामध्ये वाढ. आरोग्य पोषण आहारासह लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधल्या पुरे बुद्रुक शाळेला मुसळधार पावसाचा फटका. भिंतीला तडे गेल्यानं शाळा कोसळण्याचा धोका.